भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने विधान परिषद चुनाव में महायुति का जीत का दावा किया है। उन्होंने कांग्रेस पर संगठन में संवाद की कमी का आरोप लगाया। साथ ही कहा कि इथेनॉल नीति किसानों और देश की अर्थव्यवस्था के लिए फायदेमंद है। भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने दावा किया है कि विधान परिषद चुनाव में महायुति को स्पष्ट बढ़त मिलेगी। उन्होंने कहा है कि विदर्भ समेत कई क्षेत्रों में कांग्रेस की स्थिति कमजोर होती जा रही है और संवाद की कमी के कारण उसके जनप्रतिनिधियों में नाराजगी बढ़ रही है। बावनकुले ने विपक्ष के पैसों के बल पर नेताओं को तोड़ने के आरोप को खारिज करते हुए कहा कि राजनीतिक फैसले विकास और जनहित के आधार पर लिए जाते हैं। उन्होंने इथेनॉल नीति का समर्थन करते हुए कहा कि इससे किसानों को लाभ मिलेगा, पेट्रोल आयात पर निर्भरता घटेगी और देश का बड़ा आर्थिक संसाधन बचाया जा सकेगा। महाराष्ट्रामध्ये 17 विधान परिषदच्या निवडणुका होत्या। 6 विधान परिषदच्या सीट्स अनाऊन्स झाल्या आहे। 11 सीटवर एनडीए भाजपा महायुती 75% वर मतं घेऊन जिंकत आहे। केवळ 25% मतं महाविकास आघाडीला मिळतील। काही ठिकाणी तर 90% मतं हे भाजपा महायुतीला मिळत आहे। त्यामुळे एक मोठा अभूतपूर्व विजय, यापूर्वीच्या कुठल्याही निवडणुकीत विधान परिषदेच्या असा विजय मिळाला नाही, तेवढा मोठा विजय महाराष्ट्रामध्ये मिळतोय। नागपूरमध्ये काय चित्र राहील? नागपूरमध्ये केवळ 20% मतं महाविकास आघाडी आणि त्यांच्या उमेदवाराला मिळतील। अमरावतीमध्ये काँग्रेसचा उमेदवार काँग्रेसला सोडून चालला गेला। भंडाऱ्यामध्ये विड्रॉ झाला काँग्रेसचा उमेदवार। चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये तर अनपोज झाला, काँग्रेसचा उमेदवार विड्रॉ झाले। काँग्रेस पार्टीचं शटर बंद करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने एक मोठा विजय आमच्या विदर्भातील महायुतीचा होतोय। आता विकास ठाकरेंनी काय निर्णय घ्यायचा, त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी, त्याच्यावर आमचा काही संबंध नाही आहे। पण आमच्याकडे एवढे मतं जास्त आहे की आम्हाला आता फार काही कुणाची गरज पडणार नाही आणि एक मोठा विजय, केवळ 20% मतं काँग्रेस आणि त्यांच्या कॅन्डिडेटला मिळतील। ते सांगतोय मी, काँग्रेसची हालत अमरावतीमध्ये इतकी खराब आहे की काँग्रेसचा कोणी वालीच राहिला नाही। भंडाऱ्यामध्ये हीच परिस्थिती आहे। भंडाऱ्याचा उमेदवार नाना पटोलेंना सोडून गेला, चंद्रपूरचा उमेदवार तिथल्या नेत्यांना सोडून गेला, यवतमाळचा उमेदवार सोडून गेला काँग्रेसचा। विदर्भामध्ये काँग्रेसची हालत फारच खराब आहे आणि हर्षवर्धन सपकाळ तर विदर्भातले काँग्रेसचे अध्यक्ष आहे, त्यांनी विचार केला पाहिजे असं का होत आहे। हर्षवर्धन सपकाळांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे। एकंदरीत शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं खतखत आहे उद्धवजीकडे, ती खतखत बाहेर निघते आहे, तर उद्धवजीने विचार करायचा आहे की हे का होते आहे। शेवटी आज खासदारांना आपापल्या मतदारसंघात कामं करायची असतील तर त्या ठिकाणी सत्तेची गरज पडतच आणि सत्तेशिवाय कुठलाही विकास होत नाही। आम्ही तसा अपोजिशन असलं तरी त्यांना मदत करतो, खासदारांना किंवा आमदारांना अपोजिशनच्या। पण त्यांनाही वाटतं की ज्या जनतेने आपल्याला निवडून दिला आहे त्या जनतेच्या विकासाच्या जे त्यांनी बाता केल्या आहेत, जाहीरनाम्यात दिले आहेत, मॅनिफेस्टो दिले आहेत, त्या विकासाचं काय होईल त्यांना भीती वाटायला लागली आहे की आता आम्ही पुढच्या वेळेस जेव्हा आपल्या मतदारसंघात जाऊ तेव्हा आम्ही काहीच केलं नाही आहे किंवा आमच्याकडे सरकार नाही आहे किंवा आम्ही काही करू शकलो नाही किंवा डेव्हलपमेंट करू शकलो नाही, तर काय लोकांना शेवटी जर काही सांगितलं तरी जनप्रतिनिधीकडनं अपेक्षा आहे, खासदाराकडनं आमदाराकडनं अपेक्षा आहे। त्यामुळे जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होतं की त्यांच्याशी कोणी संवाद करत नाही, त्यांच्याबद्दल कोणी ऐकत नाही, अशा वेळी जनप्रतिनिधी नाराज होतात। आणि मला वाटतं हे नाराजीमुळं दिसतं आहे सर्व। आता नाराजी तुम्हाला माहिती आहे की काय झाली आहे, त्यांच्याकडे संवाद आणि नसल्यामुळं, विसंवादच असल्यामुळं आणि कुणाला त्या ठिकाणी खासदाराशी बोलायला वेळ नाही, कुणाला आमदाराशी बोलायला वेळ नाही, त्यांचे प्रश्न समजून घ्यायला वेळ नाही, प्रश्न सोडवण्याकरता वेळ नाही। त्यामुळे नेतृत्वाने विचार केला पाहिजे। संजय राऊत साहेबांना माझी विनंती आहे की महाराष्ट्राची संस्कृती संस्काराचा जर पाळा वाचला तर ते असे कधी विधान त्यांनी करायला नको होते। तेही समजदार संपादक आहेत, त्यांनी असे विधान करून आपल्या संस्कृतीला त्या ठिकाणी ठेच पोहोचू नये आणि आमदारावर खासदारावर 50 कोटी घेतले, 100 कोटी घेतले, 25 कोटी घेतले असे आरोप करणं काही लोकप्रतिनिधीवर योग्य नाही आहे। हे लोकप्रतिनिधी काही या पैशांनी कोणीच त्या ठिकाणी डायव्हर्ट होत नाही। लोकप्रतिनिधी जे विकासाकरता त्या ठिकाणी त्यांची भूमिका असतं आणि त्यामुळं त्यांनी ती भूमिका घेतली असेल। पण या राज्यामध्ये किमान पैशावर कोणी आमदार खासदार कुणाला मतदान करेल आणि पैशावर कोणी त्या ठिकाणी पक्ष बदलवेल, मला असं वाटत। त्यांनी विचार करायचा उद्धवजींनी की
त्यांची पार्टी उरलेली जी आहे, आमदार वगैरे खासदार वगैरे, त्यांना कसं सांभाळायचं. शेवटी त्यांना संवाद पाहिजे आहे, त्यांना विकास पाहिजे आहे, त्यांना डेव्हलपमेंटचा अजेंडा पाहिजे आहे. उद्धवजीचा विचार करतील. समजा उद्धवजीने विचार नाही केला तर जे आमदारांनी खासदारांनी केलं ते आमदार करतील. उद्धवजीच्याही पक्षाकडे काही कमी पैसा नाही आहे. उद्धवजीच्या पक्षाकडे काही कमी पैसा नाही आहे. त्यामुळे असा पैशाचा आरोप करून पैशाने कोणी थांबवता येत असेल थांबवावं. पैशाने कोणीच थांबत नाही आणि पैशाने कोणी जात नाही. मला तर महाराष्ट्रात विश्वास आहे आमदार खासदारावर. मला महाराष्ट्राच्या सर्वच पक्षाच्या आमदार खासदारावर विश्वास आहे की आपल्या कुठल्याही पक्षाचे आमदार खासदार हे पैशाने कधी दुसऱ्या पक्षात जाणार नाही. काहीतरी मनात ठेच लागली असेल, काहीतरी भावना दुखवल्या असतील, काहीतरी डेव्हलपमेंटची चर्चा झाल्या असतील, त्याशिवाय काही असे निर्णय होत नाही असं मला वाटतं. आरोप प्रत्यारोप करून काय होणार आहे. शेवटी थोडंसं सर्वांनी आत्मपरीक्षण करायला लागतं. उद्या भारतीय जनता पार्टीचे 2 लोक जरी सोडून गेले, 2 छोटे कार्यकर्ते जरी आमच्या बूथवरचे सोडून गेले, तरी आम्ही हा विचार करतो की काय चुकलं आमचं. आमचा एक नेता सोडून गेला तर आम्ही विचार करतो काय चुकलं आमचं. शेवटी अशा घटनांतनं काही बोध घ्यावा लागतो, आत्मचिंतन करावं लागतं आणि त्यातनं मग मार्ग काढावे लागतात. तर उद्धवजी आदित्यजी मार्ग काढतील. आणि मला वाटतं की काँग्रेसने जी काही महिला विरोधी भूमिका घेतली आहे, काँग्रेसने ज्या पद्धतीने 350 महिला खासदारांना संसदेमध्ये येण्यापासून थांबवला आहे, मला वाटतं तोही एक राग अनेक खासदाराच्या आमदाराच्या मनात आहे आणि त्याच्यावरही काही निर्णय होतात आहे की 350 महिलांना खासदार होण्यापासून काँग्रेसने थांबवलं. जर डिलिमिटेशन झालं असतं, महिला बिल पुन्हा मंजूर झालं असतं तर 350 महिला, एका महाराष्ट्रामध्ये 142 महिला आमदार झाल्या असत्या. मला वाटतं हाही थोडा असंतोष खासदारामध्ये आहे. नाही, आम्ही कोणाच्याही आमदार खासदाराकडे काही बोलत नाही. आम्ही कोणाशी चर्चाही करत नाही. आमच्याकडे पर्याप्त संख्या आहे, आमच्याकडे पर्याप्त कार्यकर्ते लढवायला आहेत. जे कार्यकर्ते आहेत त्यांनाच आम्हाला त्या ठिकाणी जागा द्यायला आमच्याकडे काही वाव नाही आहे आणि त्यामुळं आज आम्ही असं कुणाही चर्चा करत नाही आमच्याकडे या, आमच्याकडे या. त्यानंतर कोणी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा विचार केला, आमच्या संस्कार संस्कृतीचा विचार करून कोणी भाजपमध्ये आला तर आम्ही ना म्हणणार नाही. भारताला, भारताच्या शेतकऱ्यांना सक्षम करणारं धोरण आहे आणि इथेनॉलवर जर 100% व्हेकल चाललं तर पेट्रोलची इम्पोर्ट बंद होईल. विदेशी देशांना, आखाती देशांना होणारा फायदा भारतापासून तो कमी होईल आणि भारताचा खूप पैसा वाचेल. काही लॉबी ज्या आहेत, पेट्रोलियम लॉबी, त्या यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कटकारस्थान करत आहे. पण भारताची जनसंख्या आता नागरिक सुजान झाले आहे. ते देशाच्या मागे उभे राहिलेले आहे नेहमीच. इथेनॉलवरती गाडी जर उद्या चालवली तर निश्चितपणे पेट्रोलचा इम्पोर्ट कमी होईल आणि या देशाचा प्रचंड पैसा वाचेल असं मला वाटतं.